जर आपण बघितलं ना तर एकीकडे आपण कायम हे म्हणतो की रिटेल पार्टिसिपेशन इंडियन मार्केटमध्ये वाढतंय हो. आणि रिटेल पार्टिसिपेशन वाढल्याने म्हणजे SIPच्या माध्यमातून आपण बघितलं 5 लाख कोटी रुपये रिटेल पार्टिसिपेशननी मार्केटमध्ये आले. DIIs कायम इन्व्हेस्ट करतात. पण त्याचबरोबर काय माहिती आहे का, आपल्या बालदीला कुठेतरी भोक आहे आणि ते भोक म्हणजे काय की FIs कॉन्स्टंटली पैसे विड्रॉ करतात. त्यामुळे 2 फोर्स आहेत. एक फोर्स वरती मार्केटला वरती घेऊन जायचा प्रयत्न करतोय, पण त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे एवढा स्ट्रॉंग आउटफ्लो व्हायला लागला FIचा तर इफेक्टिव्ह रिझल्टमध्ये काय होतं, मार्केट साईडवेज जात आहे आणि कॉन्फिडंट पॉझिटिव्ह डायरेक्शन येत नाही आहे मार्केटला. त्याचं मुख्य कारण हे की इतर मार्केट्समध्ये रिटर्न्स चांगले आहेत आणि FIs इंडियाच्या ऐवजी इतर मार्केट्समध्ये इन्व्हेस्ट करतात. त्यामुळे तो दोन्ही इंजिन चालायला पाहिजेत जोरात गाडी जायला, तर ते सध्याच्या परिस्थितीत होत नाही आहे. बरोबर आहे. आणि